हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्स मधला चौथा जो टॉपिक आहे पॅटर्न, त्याच्यामधला एक्सरसाइज 4 त्यातले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. फर्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यामध्ये पहिल्या 4 संख्या त्याच्यामधला पॅटर्न दिलाय. पहिल्या कॉलममध्ये 2 संख्या आहेत किंवा 2 डॉट्स आहेत. दुसऱ्यामध्ये 5 डॉट्स आहेत, पण त्यांचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर 4 + 1 असं आपल्याला ते लिहिता येईल. त्याच पद्धतीनं पहिल्या ठिकाणी 1 + 1 असं आपल्याला लिहिता येईल. तिसरा नंबर 10 आहे, तर त्यात 10 मधले 9चा एक ग्रुप करता येईल. सो 9 + 1. 17 मध्ये 4/4चा हा एक ग्रुप करता येईल. दॅट इज 16 + 1. मग यांच्यामध्ये एक पॅटर्न असा दिसतोय, पहिली जी संख्या आहे इट इज अ परफेक्ट स्क्वेअर. सो 1 स्क्वेअर + 1. सेकंड नंबर कॅन बी रिटन ॲज 2 स्क्वेअर + 1. थर्ड नंबर 3 स्क्वेअर + 1. 4 स्क्वेअर + 1. मग त्या पॅटर्ननुसार आता पुढचा नंबर 5 स्क्वेअर + 1 पाहिजे. मग 5 स्क्वेअर इज 25 + 1 दॅट इज 26. त्यामुळे इथं नंबर 26 असेल आणि या पद्धतीनं मग एकूण 5/5 असा एक डॉट घेता येईल आणि त्यानंतर तोच पॅटर्न पुढे कंटिन्यू केला तर आता 6 स्क्वेअर + 1 घ्यावा लागेल. सो 6 स्क्वेअर इज 36 + 1. इथं नंबर येईल 37. Next question, the figures showing hexagonal numbers are drawn below. Draw them in your notebook. What is the next number in this figure? Show it with the help of figures. तर पहिल्या फिगरमध्ये एकच डॉट आहे, दुसऱ्यामध्ये सेंटरला एक डॉट आहे, त्याच्या भोवती एकूण 6 आहेत. त्यामुळे या दुसऱ्या फिगरमध्ये आपण पॅटर्न असा शोधू शकतो 1 + 6. तिसऱ्यामध्ये सेंटरला 1, त्याच्या भोवती 6, त्याच्यात आणखी भोवती 12 दुसऱ्या शेलमध्ये. सो 1 + 6 + 12 असा पॅटर्न तिथे मिळेल. चौथ्यामध्ये सेंटरला 1, त्याच्या भोवती 6, दुसऱ्या शेलमध्ये 12, तिसऱ्या शेलमध्ये 18. सो 1 + 6 + 12 + 18. मग हाच पॅटर्न पुढं जर कंटिन्यू केला तर पुढं सेंटरला 1 असेल, त्याच्यानंतर 6 + 12 + 18. मग इथे एक पॅटर्न आपल्याला असा लक्षात येईल, 6, 12, 18 या 6च्या पटीतल्या संख्या आहेत. मग 18च्या पुढची संख्या 24 येईल. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर 18 आणि 12 30, 24 आणि 6 30, 30 आणि 30 60 आणि 1 61 डॉट्स येतील या 5व्या फिगरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट नेक्स्ट 3 नंबर्स. याच्यामध्ये पहिली संख्या 2, नेक्स्ट इज 9, 28, 65. यांच्यामध्ये पॅटर्न पहिला शोधू. या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या परफेक्ट क्यूबच्या जवळच्या आहेत. सो 2 कॅन बी रिटन ॲज 1 क्यूब + 1. 9 कॅन बी रिटन ॲज 2 क्यूब + 1, म्हणजे 2चा क्यूब 8 आहे, +1 9 मिळेल. 28 can be written as 3 cube + 1. 3 cube is 27 + 1. 65 can be written as cube of 4 + 1. So it is 64 + 1, 65. मग त्याच्यानंतर पुढचे 3 नंबर्स लिहायचे आहेत. मग तो असणार आहे 5 cube + 1. So cube of 5 is 125 + 1. It is 126. So this is the first number we needed. The next number can be obtained by having 6 cube + 1. So cube of 6 is 216 + 1, that is 217. And the last number 7 cube + 1. Cube of 7 is 343 + 1. So the third number is 344. So these are the 3 numbers in this pattern. Next question, write the first 5 triangular numbers. What is the 10th triangular number? First triangular number is 1. Second is 1 + 2, that's 3. Then 3 + 3, 6. Fourth triangular number is 6 + 4, 10. Next is 10 + 5, 15. These are the first 5 triangular numbers. आपल्याला 10वा पाहिजे, म्हणजे 10 पर्यंत आपल्याला ते लिहित जावं लागेल. We have to add 6. So 15 + 6, 21. Then 21 + 7, that's 28. To get the next number 28 + 8, that is 36. Next number 36 + 9, that's 45. And 45 + 10, that's 55.
सो 55 इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. म्हणजे प्रत्येक ट्रायंग्युलर नंबर मिळवायला पहिला नंबर 1 कन्सिडर करायचा, त्याच्यामध्ये +2 करायचं, पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळेल. त्याच्यामध्ये आणखी 3 मिळवायचे, त्याच्या पुढचा ट्रायंग्युलर नंबर. 6 मध्ये आणखी 4 मिळवायचे, त्याच्या पुढचा नंबर. 10 मध्ये 5 मिळवायचे, त्याच्या पुढचा ट्रायंग्युलर नंबर. 15 मध्ये 6 मिळवायचे, त्याच्या पुढचा ट्रायंग्युलर नंबर. सो इन दिस वे 2, 3, 4, 5 असा प्रत्येक पुढचा नॅचरल नंबर जर आपण ऍड करत गेलो तर ट्रायंग्युलर नंबरची सिरीज मिळते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म्ड बाय काउंटिंग numbers are added in ascending order? So first of all we must know what are counting numbers. Counting numbers means natural numbers, that is 1, 2, 3 and so on. These are the numbers we use for counting objects, that's why they are called as counting numbers. आता प्रश्न इथं असा विचारलाय की यांना असेंडिंग ऑर्डर मध्ये जर ऍड करत गेलो तर नवीन नंबर सिरीज कोणती मिळते. तर ती नंबर सिरीज मिळवायला आपल्याला या काउंटिंग नंबर्स मधला पहिला नंबर आहे तसा घ्यायचा, त्याच्यामध्ये पुढचा नंबर ऍड करायचा, दॅट इज 1 + 2 3. त्याच्यामध्ये पुढचा नंबर ऍड करायचा म्हणजे 3 + 3 6. त्याच्यामध्ये आणखी पुढचा नंबर ऍड करायचा 6 + 4 10, 10 + 5 15. तर या पद्धतीनं आपल्याला ही नंबर सिरीज मिळेल, which are called as triangular numbers. So if we go on adding counting numbers in ascending order, we get the triangular number series. So this is triangular number series. Next question, write the sequence of numbers found by adding the odd numbers starting from 1. For example, first number 1 is taken, then the next odd number 3 is added to it, then 1 + 3 + 5, that is the next odd number is added. To that one we have to add 1 + 3 + 5 + 7. So like this. तर आपल्याला या पद्धतीने कोणती नंबर सिरीज मिळेल ते शोधायचं आहे. सो 1 as it is, 1 + 3 that's 4, 1 + 3 + 4 that's 9, 1 + 3 + 5 + 7 16 and so on. So these are the perfect square numbers. So we get a series of perfect square numbers if we add odd numbers starting from 1 to the previous numbers. Next question, what is the sum of 1, 2, 3 up to 50 and again 49 up to 1? पहिल्यांदा इथं 1, 2, 3, 4 up to 50 लिहून घेऊ. त्याच्यानंतर पुन्हा 49 पासून उलट क्रमानं 1 पर्यंत जायचं आहे. मग 50 च्या अगोदरचा नंबर 49 असेल आणि इथून सुरुवातीपासून जर 49, 48, 47, 46 असे नंबर ऍड करत गेलो आपण तर 49 च्या खाली 1 येईल. आता इथं ऍडिशन सोपी करण्यासाठी 49 + 1 50 होईल, 48 + 2 50 होईल, 47 + 3 50 होईल. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 50 येईल अप टू 49 + 1. आता हे नंबर्स किती झाले, असे 50 किती वेळा आलेत तर 49 वेळा आलेत. मग 49 आणि 50 यांचा गुणाकार 2450 येईल, 2450. आणि शेवटी एक 50 शिल्लक राहतोय. इफ वी ऍड 50 to it, we get 2500. So this is the sum.